दोडक्याची भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात, पण रोज रोज काय भाजी करायची? तर आजची रेसिपी अगदी साधी सोपी आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी बनवा, सर्वांना नक्कीच आवडेल। दोडक्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते। चला तर गावरान चमचमीत दोडक्याची भाजी बनवूया। आज आपण दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी पाव किलो दोडके, लहान साईजचे एकदम कवळे लुसलुशीत दोडके पाण्याने स्वच्छ धुवून वरच्या शिरा अशा काढून घेतल्या आहेत। तर बारीक असा दोडका चिरून घेतला आहे। हा वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो दोडका आहे। त्यासाठी 1 चमचा आपल्याला आले लसूण पेस्ट घ्यायची आहे। नंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, कांदा असा बारीक चिरून घ्यायचा। तर आता आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। भाजी बनवण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवायची। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आपण 1 चमचा तेल। तेल गरम झाले की यामध्ये आपण दोडका घालून थोडा वेळ असा फ्राय करून दोडका घ्यायचा। त्यामुळे भाजीमध्ये आपला एकदम असा करकरीत दोडका लागत नाही व छान असा मऊसूत रुचकर आपला दोडका लागतो। म्हणून आपण थोडा वेळ 1 ते 2 मिनिटांसाठी दोडका असा परतून घ्यायचा तेलामध्ये। 1 चिमूटभर हळद यामध्ये घालायची। मध्यम आचेवरतीच आपण 2 मिनिटं असा दोडका परतून घ्यायचा। 2 मिनिटं दोडका चांगला परतला। आता दोडका आपण काढून घ्यायचा। कढईमधला दोडका काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालायचे 1 पळी तेल। तेल चांगलं कडल्यानंतर यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा थोडा वेळ भाजल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला गळे येतोपर्यंत भाजायचा आहे। कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आलं लसूण पेस्ट। आले लसूण भाजल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद। त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हिंग। त्यानंतर आपण घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट। त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा चटणी। तेलामध्ये साहित्य भाजल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे पाणी। तर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं। तर या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घेतलं आहे गरम करून, ते यामध्ये घालायचं आपण। अजून अर्धी वाटी आपण पाणी घालायचं यामध्ये। 1.5 वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। तर आता यामध्ये घालायचं आहे आपण मीठ। मीठ आपण आपल्या आवडीनुसार घालायचं। तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं। चांगले याला 1 उकळी येऊ द्यायची। रश्याला छान अशी उकळी आली आहे। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकायचं। तर यामध्ये घालायचं आहे भिजवून घेतलेली तूर डाळ। तर या ठिकाणी मी 2 चमचे तूर डाळ अशी 1-2 तासासाठी भिजवून घेतली, ती आपण यामध्ये घालायची। त्यानंतर 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा। भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपण 2 चमचे घालायचा। त्यानंतर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला दोडका यामध्ये घालायचा। मध्यम गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगली भाजी शिजू द्यायची। वर यावरती झाकण झाकून 15 मिनिटं तरी चांगली भाजी आपण शिजून घ्यायची। छान अशी दोडक्याची भाजी आपली तयार आहे। ही रस्सा भाजी आपण भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता। तर छान अशी ही आपली रस्सा भाजी तयार आहे। तर तुम्ही अशी चमचमीत दोडक्याची भाजी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा, कमेंट करा। धन्यवाद।